धुले तालुका के बालापुर उपनगर स्थित जिला परिषद प्राथमिक विद्यालय में बाल आनंद मेला उत्साह के साथ मनाया गया। इस मेले में कुल 23 स्टॉल थे। इसमें बच्चे अपने पारंपरिक खाद्य पदार्थ लेकर आए थे। इस समागम में बच्चों में व्यावसायिक ज्ञान, लाभ, हानि, नफा, नुकसान और हिसाब किताब के सभी कौशल सीखने को मिले। इस सराहनीय पहल के प्रमुख गणमान्य व्यक्ति और अभिभावकों द्वारा सराहना की गई। इस सभा का उद्घाटन गाँव के सामाजिक कार्यकर्ता दिनेश पाटिल ने किया। कुल 23 स्टॉल लगाए गए। बच्चों ने विभिन्न खाद्य पदार्थों को बेचने, खरीदने और चखने का आनंद लिया। इस स्टॉल के माध्यम से कुल 3,780 रुपए की बिक्री हुई। बताया जाता है कि आनंद मेले का आयोजन विद्यार्थियों के दैनिक जीवन में पाठ्यक्रम में मानसिक तनाव को दूर करने तथा उन्हें मनोरंजन प्रदान करने, उनकी छिपी प्रतिभा को उजागर करने के उद्देश्य से किया गया था। मी जिल्हा परिषद शाळा बाळापूर येथील उपशिक्षिका जयश्री अविनाश पवार बाळापूर शाळेतून मी मनोगत व्यक्त करते आहे की आमच्या शाळेत आम्ही पूर्ण शिक्षक, मुख्याध्यापक व सगळे उपशिक्षक मिळून आम्ही बाल आनंद मेळावा साजरी करण्याचे ठरवले। तर यासाठी आमच्या शाळेतील पाटील सर यांनी मोठ्या उत्साहाने त्यांनी सहभाग घेतला आणि स्टॉलची सगळी तयारी आमच्या सगळ्या शिक्षकांनी स्टॉपने तयारी केली आणि बाल आनंद मेळावा याचा उद्देश असा आहे की मुलांना लहानपणापासून व्यावहारिक ज्ञान हे समजायला पाहिजे की आपण फक्त अभ्यासातच न हुशार राहता, फक्त वाचन आणि लेखन एवढंच न करता तर आपल्याला संख्या ज्ञान पण कळायला पाहिजे आणि संख्या ज्ञानासाठी व्यवहाराची गरज असते। तर या व्यवहारातून आपण मोठेपणी जर समजा आपल्याला नोकरी नाही मिळाली तर आपण कशा पद्धतीने व्यवसाय करू शकू, कशा पद्धतीने आपण दुकान चालवू शकू, यासाठी आम्ही या उद्देशाने बाल आनंद मेळावा हा आमच्या शाळेत साजरा केला। या आमच्या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित दिनेश पाटील यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केलं। तसेच पत्रकार दीपक वाघ यांचा आम्हाला वारंवार सहकार्य असतं। तसेच मोठ्या संख्येने पालक वर्ग या ठिकाणी हजर होता। या ठिकाणी सगळ्या मुलांनी, पालकांनी प्रत्येक स्टॉलचं म्हणजे प्रत्येक स्टॉल म्हणजे डोसा, इडली, वडे, आप्पे, पोहे असे डोसा असे प्रत्येक स्टॉल आम्ही पोंगा आणि पाणीपुरी, चायनीज असे वेगवेगळे स्टॉल लावले। तर या ठिकाणी या स्टॉलवर पालकांनी व विद्यार्थ्यांनी ते विकत घेऊन आणि आनंदाने चविष्ट असे रुचकर असे पदार्थांचं चव घेतली आणि अशा पद्धतीने आम्ही बाल आनंद मेळावा साजरी केला। या ठिकाणी आमच्या शाळेतील पूर्ण मुख्याध्यापक व पूर्ण स्टाफ मोठ्या प्रमाणात सहकार्य होते।